सर्वप्रथम मी शांतीचा संदेश देणारे आणि करुणेचा संदेश देणारे सम्यक संबुद्ध यांना मी दिवार वंदन करते. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना पण माझं वंदन. ज्यांच्याकडे आज मी इथे बोलू शकते आहे अशा माझ्या सावित्री आई, ज्योतिबा फुले यांना माझं वंदन. भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते. तसेच आंबेडकराईट बुद्धिस्ट युथ सोसायटी यांचं मी खूप खूप धन्यवाद करते की त्यांच्यामुळे आज मी माझे मत मांडू शकते आहे. विद्यार्थी मित्रांनो, पण मला थोडंसं दुःख होत आहे की इथे विद्यार्थी हे नाहीच दिसत आहेत आणि आज हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे आणि मी अशी अपेक्षा करत होती की विद्यार्थी हे मोठ्या संख्येने इथे असते, पण ठीक आहे. मला वाटते की बाबासाहेब हे जोपर्यंत जगले तेव्हापर्यंत ते विद्यार्थीच होते, तर आपण सुद्धा विद्यार्थीच आहोत. तर मी सगळ्यांना विद्यार्थीच असं इथे संबोधते. विद्यार्थी मित्रांनो, आज 7 नोव्हेंबर आणि जसं की आपल्याला आपल्या जे अँकरिंग करत आहे शुभम दादा आहेत आणि ताई आहेत त्यांनी सांगितलं 2017 पासून आपण विद्यार्थी दिवस हा साजरा करत आहोत. ही 7 नोव्हेंबर 1900 मध्ये बाबासाहेब हे पहिल्यांदा साताऱ्यातील गव्हर्नमेंट स्कूलमध्ये गेले. हा दिवस त्यांचा शाळेमधला पहिला दिवस हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मला म्हणजे जवळपास बाबासाहेबांना जाऊन हे 65 वर्ष होत आहे, तरी सुद्धा आपण विद्यार्थी दिवसांचं महत्त्व इथे सांगत आहोत. हे मला थोडंसं दुःखास्पद वाटतं, पण ठीक आहे, असो. सोबतच आपण बघतो की आज आपण विद्यार्थी दिवस म्हणतो आहोत आणि विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. पण आपण असे काही 14 एप्रिल झालं, 6 डिसेंबर झालं, विद्यार्थी दिवस झाला, संविधान दिवस झाला, याच वेळेस आपण बाबासाहेबांना आठवणीत करत असतो आणि ते पण काय तर वाणीमधून. मी सगळ्यांनाच इथे बोलते नाही आहे की बाबासाहेबांचे कार्य हे सगळेच करत आहेत, पण जे कार्याचं प्रमाण आहे ते कमी दिसते आहे. आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांना जेव्हा पण आठवणीत ठेवतो तर ते फक्त आपल्या वाणीमधून, पण आपल्याला त्यांचे कार्य आणि त्यांचे जे कार्य आहे ते करणीमधून खूप कमी दिसतात. म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जरी 5 लोक असती, भीमा तुझ्या मताचे जरी 5 लोक असती, वाणीत भीमा आहे करणीत भीम असता. ऐकून घ्या, वाणीत भीमा आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. बाबासाहेब वर्तनाबद्दल काय म्हणतात की वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते, भीमा तुझ्या मताचे जरी 5 लोक असते, असं वामनदादा कर्डक म्हणतात. जेव्हा आपण तिसरी लाईन बघतो, तिसऱ्या लाईनीमध्ये वामनदादा कर्डक बाबासाहेबांबद्दल बोलतात ही वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. तर आपण बघूया की बाबासाहेबांचे जे वर्तन आहे ते घडवण्यासाठी अशी प्रेरणास्त्रोत
शीत. सगळ्यात आधी आपण जे विद्याबद्दल बाबासाहेबांचे काय मत आहे ते जाणून घेऊया. बाबासाहेब म्हणतात की ज्या मनुष्यामध्ये विद्या नाही तो शांतही नाही आणि तो माणूसही नाही. विद्येच्या अभावी जो माणूस आहे तो शांतही नाही आणि तो माणूसही नाही. म्हणजे माणुसकी पण त्याच्या मनामध्ये नाही आहे असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब माणुसकी आणि शांततेला काय एवढ्या प्रायोरिटी देत आहेत तर बाबासाहेबांचे जे गुरु आहेत बुद्ध, सगळ्यात अगोदर ते बुद्धांना वर ठेवतात आणि बाबासाहेबांचे बुद्ध काय देतात, शिकवण काय देतात तर ते शांतीचा संदेश देतात. बरोबर. आणि शांतीचा संदेश ते देतातच, सोबतच एक चांगला मनुष्य बनायसाठी जे आपण प्रयत्न करत असतो. कारण मनुष्य हे सगळेच आहे. मनुष्य हे सगळेच आहे. दोन प्रकारचे मनुष्य बघतो की एक आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी तो प्रयत्न करत असतो की मी माणूस आहे पण मी ते मनुष्य बनायसाठी माझ्यामध्ये ती माणुसकी यायसाठी मी काय एफर्ट्स घेतले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक माणूस हा प्रयत्न करत असतो आणि ती शिकवण आपल्याला दिली आहे बुद्धांनी. ती शिकवण आपल्याला दिली आहे बुद्धांनी. 2,000 अडीच वर्षाच्या पूर्वी आपण जर बघितलं तर त्यावेळेस आपण बघू की बुद्धांनी असं कधीच उच्च नीच जात पात याला कधीच मानलेलं नाही. त्यांनी जे शिक्षण आहे ते प्रत्येकाला समान दिलं आणि मला वाटते की समानतेचं उदाहरण याच्यापेक्षा कुठेही मोठं भेटू शकत नाही. जेव्हा आपण भिक्खू संघ बघतो तर सारखे कपडे, सारखं जे आपण टक्कल म्हणतो ते प्रत्येक जर स्त्री आणि पुरुष मधामध्ये बसेल तर तो भिक्षू आहे, ही भिक्षुणी आहे किंवा हा भिक्षू आहे असं आपल्याला ओळखता येत नाही. आणि त्यापेक्षा समानतेचं उदाहरण माझ्याकडे नाही आहे. दुसरीकडे बाबासाहेब जेव्हा दुसऱ्या दैवतांबद्दल बोलतात ते म्हणजे स्वाभिमान. बाबासाहेब म्हणतात मी कुणाचीही याचना केलेली नाही. मी कुणाचीही याचना केलेली नाही. मी माझं ध्येय असं आहे. बाबासाहेब म्हणतात माझं ध्येय असं आहे मी पोट तर भरलं पाहिजे पण माझ्या लोकांची सेवा पण केली पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात माझा स्वाभिमान असा आहे की मी पोट तर भरलं पाहिजे पण माझ्या जो समाज आहे त्याची पण मी सेवा केली पाहिजे. बाबासाहेब पुढे म्हणतात की मी पायतोडीच्या नाक्यावर 48 व 50 नंबरच्या एका छोट्याशा खोलीमध्ये राहायचो. त्या छोट्याशा खोलीमध्ये राहून मी करण्याची भाकरी खाल्ली आहे, करण्याचा भात खाल्ला आहे पण मी भारी पगाराकडे वळलेलो नाही. एका छोट्याशा त्या खोलीमध्ये राहून त्यांनी बाबासाहेबांनी करण्याची भात खाल्ली, करण्याची भाकर खाल्ली पण ते कधीही भारी पगाराकडे वळले नाही. आणि ते भारी पगाराकडे जर वळले असते तर आज जे मला इथे बोलण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे ते कदाचित मला मिळालेलं नसतं. आज तुम्हाला इथे बसून ऐकण्याचे जे स्वातंत्र्य मिळत आहे ते तुम्हाला कदाचित मिळालं नसतं जर बाबासाहेब भारी पगाराकडे वळले असते. बाबासाहेब पुढे म्हणतात की प्रत्येक गव्हर्नर हा माझा मित्र असायचा. जो पण गव्हर्नर चेंज व्हायचा त्याच्यासोबत माझी मैत्री असायची पण मी त्याच्याकडे कधीही याचना केली नाही की मला हे पद पाहिजे आहे की मला ही जॉब पाहिजे आहे. कधीही मी कुणाकडे पदासाठी याचना केलेली नाही. मला आठवत असेल की मी दुसऱ्यांसाठी केली असेल पण मी बोटभर सुद्धा चिठ्ठी ही कुणासाठी कुणाकडे माझ्यासाठी लिहिलेली नाही असं बाबासाहेब म्हणतात. आणि तेव्हा आपण बघू शकतो की बाबासाहेब किती स्वाभिमानी होते. बाबासाहेब जेव्हा तिसरं दैवत सांगतात ते तिसरं दैवत म्हणजे त्यांचं शीत. आणि बाबासाहेब म्हणतात
स्वार्थासाठी कधी कुठलंही पाप केलं नाही, हे मला चांगल्या प्रकारे आठवतं. अशा प्रकारे बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब आपल्या उदाहरणामध्ये देतात की मी परदेशामध्ये गेलो, मी परदेशामध्ये खूपदा गेलो, पण मी दारू प्यायलेलो नाही, मी कधी सिगारेट ओढलेलो नाही, मी कधी दारू प्यायलो नाही, कधी मी सिगारेट ओढले नाही. एवढं माझं शील मी महत्वाचं समजतो. एवढे बाबासाहेब ते शीलवान होते की त्यांनी कधीही फसवणूक केली नाही, कधीही दगाबाजी केली नाही, स्वार्थासाठी कधीही कुठलं पाप केलं नाही, कधीही ते मादक पदार्थाच्या अधीन गेले नाही. एवढे बाबासाहेब शीलांप्रती अभिमानाने सांगतात की मी शीलाचं किती पालन करतो. आज आपण जर बघितलं, आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना बघितलं तर आपल्याला ते 3 गुरु तर दिसतच नाही की त्यांच्या विचारधारेवर आजचा विद्यार्थी चालत असेल, पण सोबत ते 3 दैवत पण दिसत नाही की ज्या विचारधारेवर बाबासाहेब चालले, त्या विचारधारेवर आपला विद्यार्थी चालतो आहे म्हणून. आणि म्हणूनच मला वाटते की जो बाबासाहेबांचे आंदोलन आहे याच कारणामुळे उदासीन आहे. आपण जेव्हा शिक्षणाची गोष्ट करतो, आज आपण काय झालो, आज आपण IAS झालो, IPS झालो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो. एवढंच नाही तर आपण विदेशामध्ये जाऊन परत आलो. ते कुणामुळे? तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. आणि आपण ज्या शिक्षणातून जो गुण आपण घेतला, तर तो गुण आपण जर समाजाच्या कामामध्ये नाही लावत आहोत, त्या गुणाला जर प्रत्येक माणसाच्या कामी नाही लावत आहोत, तर मला वाटते की तो शिक्षणामधून आपण घेतलेला गुण हा व्यर्थ आहे. ते मुळीच आपल्या कामातला तो गुण नाही आहे की ज्या बाबासाहेबांनी, ज्या महामानवांनी एवढं शिक्षण घेऊन आपल्याला घडवलं, त्यांनी आपले गुण वाटले. आणि आज आपण शिक्षण घेत आहोत तर काय करत आहोत की ते स्वतःचं मूलबळ, स्वतःला अजून किती पैसा कमवता येईल, स्वतःची परिवाराची उन्नती कशी होईल, इथपर्यंतच आपण बघतो. जेव्हा आपण स्वाभिमानाची गोष्ट करतो, तर बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी कधीही कुणाकडे याचना केली नाही. आणि आज आपण बघतो, एक साधा आपल्याला प्रायव्हेट जॉब म्हणजे घ्यायची असली, गव्हर्नमेंट जॉब घ्यायची असली, प्रमोशन पाहिजे असलं किंवा साधा एक ट्रान्सफर पाहिजे असलं, तर आपण कित्येक लोकांकडे याचना करतो. साहेब थोडंसं बघा ना, ट्रान्सफरचं जमत असेल तर. साहेब थोडं बघा ना, प्रमोशनचं जमत असेल तर. अरे कित्येक लोक मला गव्हर्नमेंट जॉब मिळावी म्हणून पैसे भरताना दिसतात. आणि म्हणूनच मी म्हणते की आपण आपला जो स्वाभिमान आहे तो कुठेतरी विकत आहोत. मला एक उदाहरण इथे सांगावंसं वाटतं. जेव्हा स्वाभिमानाची गोष्ट आली तर की जे स्वाभिमान आपल्यामध्ये पाहिजे आहे, जो स्वाभिमान आपण बघतो की बाबासाहेबांमुळे आपल्याला, आपण त्यांना एक आयडियल मानलं पाहिजे. जो स्वाभिमान बाबासाहेब बाळगत होते, तो स्वाभिमान आपल्यामध्ये खूप कमी दिसते. आणि मला वाटते की आज जर ब्राह्मण आणि आपलं कॉम्पिटिशन लावलं
तिसरं जे दैवत आहे बाबासाहेबांचं ते आहे शील. आणि बाबासाहेब म्हणतात, पुन्हा मी ज्याप्रमाणे अगोदर बोलली की मी फसवणूक केली नाही, मी दगाबाजी केली नाही. साधा आपण एक जिल्ह्यामध्ये जातो, काही दिवसांच्या अगोदर जिल्ह्यामध्ये गेलेली आणि मला वाटते की जिल्ह्यामध्ये सगळे ऑलमोस्ट जात असते, काही ना काही डॉक्युमेंट बनवायचं असेल तर. मला पण एक डॉक्युमेंट बनवायचं होतं आणि त्यावेळेस मी जिल्ह्यामध्ये गेली. एक काका होते, मला वाटते खूप जास्त ते शिकलेले नसतील आणि गरीब वर्गातून आले असं त्यांच्या राहणीमानावरून मला दिसत होतं. ते एका अर्जनीसकडे गेले आणि त्यांनी म्हटलं की मला एक मॅटर लिहायचा आहे. त्यांच्याकडे तो 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर होता आणि त्यांना फक्त त्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक मॅटर लिहायचा होता. विचार करा, जर मी तुम्हाला विचारेल 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर फक्त आपल्याला मॅटर लिहून घ्यायचं आहे, तर आपण साधारणतः किती रुपये देऊ त्याला अर्जनीसला? किती देऊ? किती देऊ? 10-20 रुपये देऊ, बरोबर? 10-20 रुपये देऊ किंवा 100-200 रुपये देऊ, जास्तीत जास्त जर म्हटलं, बरोबर? पण त्या अर्जनीसनी चक्क त्या काकांकडून 1300 रुपये घेतले. 1300 रुपये त्या काकांकडून घेतले. विचार करा की जो माणूस स्वतःच्या परिस्थितीमुळे एवढा तो काय म्हणू आपण त्याला, खस्ता खाल्ला आहे. स्वतःच्या परिस्थितीमुळे तो एवढा दुःख झेलत आहे आणि त्या गरीबाला आपण अजून गरीब करून आपल्याला काय मिळत आहे? ऑलरेडी तो गरीब आहे आणि समोरच्या अर्जनीसला पण ते माहिती आहे की हा कुठल्या वर्गातून माणूस आलेला आहे आणि तरी सुद्धा आपण त्याला अजून जो गरीब आहे त्याला पुन्हा गरीब बनवत आहोत. म्हणजे आपण तिथे शिलाचं पालन बिलकुलच केलं नाही. जर आज आपण तिथे शिलाचं पालन केलं असतं, शिलाचं आचरण केलं असतं, तर आपल्याकडून अशी जी कृती आहे ती झालीच नसते. म्हणून बाबासाहेब म्हणतात की नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही, तर शिलाच्या आचरण पण तेवढंच महत्त्वाचं. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही, तर शिलाचं आचरण तेवढंच महत्त्वाचं. आणि आज आपण बघतो की आपण खूप शिक्षण घेतो, आपण खूप शिकलो, सगळं झालं, पण आपण शिलाचं आचरण बिलकुलही करत नाही. हे तर झालंय उदाहरण झालं जे एका जिल्ह्यामधलं झालं. असे कित्येक उदाहरणं असतील की ज्याच्यामध्ये लोक किती फसवणूक करत असतील आणि किती लूटमार करत असतील. मला हे कारण वाटतात की जे बाबासाहेबांचं जे आंदोलन आहे उदासीन आहे, हे कारण 3 वाटतात. त्यानंतर मी इथे 4थं कारण सांगू इच्छिते. ज्या वेळेस आपला विद्यार्थी शिकतो, एक चांगला हायली एज्युकेटेड म्हणून आपण शिकतो, बाहेर देशात जाऊन शिकत असेल किंवा देशामध्ये शिकत असेल, आणि जेव्हा तो परत येतो तर त्याच्यामध्ये अहंकार खूप येतो. अहंकार दिसते, अति आत्मविश्वासी दिसतो. आत्मविश्वासी असणं खूप चांगलं आहे, पण जेव्हा तो अति आत्मविश्वासी असतो तेव्हा तो संपून जातो. आणि मला आज जो आपला समाज आहे, त्या समाजाचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये तो अहंकार पण दिसतो आणि तो ओव्हर कॉन्फिडंट पण दिसतो. आणि त्याच्यामुळे काय होते की तो स्वतःला समजतो की हां, मीच आता श्रेष्ठ, माझ्यासारखा श्रेष्ठ हा कुणीच नाही. आणि जेव्हा आपण तो अहंकार आणि आपण म्हणतो की मी श्रेष्ठ, तर त्यावेळेस जी आपली भावना आहे मदतीची, ज्या लोकांना आपली मदत पाहिजे आहे, त्या समाजाला आपली मदत पाहिजे आहे, ते आपण विसरून जातो. आणि त्याच्या मनामध्ये मग उच्च-नीचची भावना येते. ती कशी? हा तर माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे, हा मला काही सांगेल. पण तिथे ती भावना आणण्याची गरज नाही आहे. तर तिथे भावना आणण्याची गरज आहे की मी तर शिकलो, पण माझ्यासारखे अजून
पहिला दिवस होता बाबासाहेबांचा शाळेत जायचा आणि बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी 12 ते 13 वर्षापर्यंत लंगोटी घालून फिरतो. तर या दिवशी बाबासाहेबांकडे ड्रेस सुद्धा नव्हता घालून जायला, एक ड्रेस सुद्धा नव्हता घालून जायला. पण आता बाबासाहेबांपुढे प्रश्न पडला की आता मी पहिला तर दिवस आहे पण मी काय घालून जावं. तर त्यावेळेस बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा भाऊ होता जो होता 40 वर्षाचा. तर बाबासाहेबांनी त्याचं शर्ट घातलं आणि विचार करा की जेव्हा 40 वर्षाचा माणसाचे शर्ट एक 10 वर्षाचा मुलगा घाले तर तो त्याला कसं होईल. बाबासाहेबांच्या खांद्यापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत ते शर्ट पूर्ण झाकून गेलं. ते शर्ट आणि बाबासाहेब पूर्ण झाकून गेले आणि हाताचं इथपर्यंत ते शर्ट आहे आणि त्या शर्टला घालून बाबासाहेब शाळेमध्ये गेले. जर एकाकडे आपण विचार केला तर हे आपल्याला थोडंसं हसवणारं उदाहरण वाटू शकते की आपण इमॅजिन केलं की कसं ते त्यावेळेचं बाबासाहेबाचं चित्र जर डोळ्यासमोर आणलं तर वाटेल की कसं ते बाबासाहेब दिसत असतील. पण आज जो तुम्ही पोशाख घालता आहात, जे तुम्ही चांगले कपडे घालता, जे तुम्ही सोन्याचे दागिने घालता, जे तुम्ही चांगलं जेवण करता, एक गाडी मेंटेन करता, एक काय तर असंख्य अशा गाड्या तुम्ही मेंटेन करता, चांगलं राहायला घर आहे, तर ते कुणामुळे? फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. आणि आपण या सगळ्या गोष्टींना हा जोपर्यंत इतिहास बघू नाही तोपर्यंत मला नाही वाटत की आपल्याला रिअलायझेशन होईल आणि आपण इतिहास घडवण्याच्या मागे लागू. मला इथे दुसरं उदाहरण सांगावंसं वाटतं कारण इथे स्त्रिया पण आहेत आणि ज्या वेळेस सावित्री आई शाळेमध्ये मुलींना शिकवायला जायच्या त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ते 2 लुगडी सोबत घेऊन जायचे. एक ज्या सोबत घेऊन जायच्या, घालून जायच्या आणि एक सोबत घेऊन जायच्या. ठीक आहे, हे सगळ्यांना स्टोरी माहिती आहे आणि हे सुद्धा माहिती आहे की जे दगड मारत होते सावित्री आईला, ते दगड खाऊन सुद्धा, तो चिखल ते शेत खाऊन सुद्धा सावित्री आई थांबल्या नाही. आणि ज्या वेळेस ते दगड सावित्री आई सगळे जमा करत होते, जेवढे जेवढे त्यांना दगड लागले ते दगड सगळे सावित्री आईने जमा केले आणि ज्योतिबांकडे ते दगड घेऊन गेले. आणि सावित्री आई ज्योतिबाला विचारतात की या दगडाचं मी काय करू. त्यावेळेस ज्योतिबा म्हणतो, साऊ हे दगड तू फेकू नको. साऊ हे दगड तू फेकू नको, हे दगड तू जमा करून ठेव. आपण आपल्या याला शाळेमध्ये ठेवू. कारण का ठेवू? कारण तिथे सावित्री याच्या रक्ताचे डाग लागलेले होते. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा लोक त्यांच्यावर गोटे मारत होते त्यावेळेस रक्तबंबाळ सावित्री आई होत होत्या आणि त्या रक्ताचे डाग लागलेले दगड तू जमा करून ठेव. जेव्हा पण कधी आपल्या मुली शाळेमध्ये भेटायला येतील तेव्हा त्यांना जाणीव होईल की सावित्री यांनी एवढ्या कष्ट घेऊन आपल्याला शिकवलं, एवढं सगळं केलं, तर आता त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी बनते त्या शिकल्या सवरल्या समाजासाठी काम करते. तर खरंच मुली आहेत, स्त्रिया आहेत, ते समाजासाठी काम करत आहेत काय? आज आपण बघतो तर प्रत्येक मुलींच्या पायामध्ये काळा धागा असतो. फॅशनच्या नावावर म्हणतात किंवा दर्जा लागते म्हणून म्हणतात. आणि जेव्हा बाबासाहेब म्हणतात ॲनिमेशन ऑफ कास्ट मध्ये की तुम्ही जो काळा धागा आहे हातामध्ये बांधलेला तो काढून फेकून द्या कारण ही अच्युतांची निशाणी आहे. तर बाबासाहेबांनी असं तरी सांगितलं की हातामधून काढून तुम्ही पायामध्ये घाला, असं सांगितलं काय? नाही सांगितलं. पण तरी
नुसार पायामध्ये काळे धागे घालून दिसतात. आणि जर मला वाटते की त्या काळ्या धाग्यांनी आपली नजरेपासून संरक्षण होत असेल, नजर लागत असेल, तर मग बाबासाहेबांनी जे संरक्षणाचे कायदे बनवले आहेत ना, त्याची गरजच नसती. काळा धागा बांधून घेतला असता आणि आपलं संरक्षण झालं असतं. आज आपण फक्त मला वाटते डिग्री आणि एक पोझिशन हासिल करायसाठी आपण शिक्षण घेत आहोत. पण जे शिक्षण घेत आहोत ते तर्क वितर्कांनी नाही घेत आहोत. आज आपण जर त्या काळ्या धाग्याचा विचार केला तर खरंच तो काळा धागा आपल्याला वाचवू शकतो का? ही आपली झाली अज्ञानता. आणि आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला त्या चिकित्सा कृतीचा वापर करावा लागेल. आणि जेव्हा आपण बाबासाहेबांचं आणि सावित्रीबाईंचं कार्य बघू आणि काहीतरी प्रयत्न करू की त्याला समोर कसं नेता येईल, तेव्हाच मला वाटते की खरं महिन्यामध्ये आपण पेबॅक करत आहोत सोसायटीला. आज मला आनंद होत आहे सांगायला, मी जास्त वेळ घेईल नाही, 5 मिनिटं फक्त. आज मला आनंद होत आहे सांगायला की कोविडच्या काळामध्ये ST, OBC, SC अशा कितीतरी संस्था आल्या आणि आपल्या लोकांचं त्यांनी जेवणाच्या माध्यमातून, राशनच्या माध्यमातून, मेडिसिनच्या माध्यमातून, पैशांच्या माध्यमातून मदत केली. आणि हे सगळं मोठं उदाहरण आहे पेबॅक टू सोसायटी करण्याचं. फक्त मला शेवटीला एवढंच सांगावं असं वाटेल की जे आपण शिक्षण घेत आहोत तर नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ, आंबेडकराईट बुद्धिस्ट सोसायटी, इंडियन अलायन्स मुवमेंट, बार्टी, वर्धे